आजच्या पिरियडमध्ये मित्रांनो आपलं स्वागत. रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म, डेथ ऑफ पार्टनर या प्रकरणातील आपण नंबर 2चा प्रॉब्लेम घेणार आहोत. एक्सरसाइज नंबर 2 जो पेज नंबर 202 वर दिलेला आहे. प्रॉब्लेम नंबर 2 आहे अशा प्रकारचा पहा. राहुल, रोहित अँड रमेश आर इन अ बिझनेस शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस in the ratio of 3:2:1 respectively. Their balance sheet as on 31st March 2017 was as follows. आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे. 2017चं बॅलन्स शीट दिलेलं आहे आणि मग पुढे काय सांगितलं पहा आता. On 1st October 2017 Ramesh died and the partnership did provided that. आता 1 ऑक्टोबर 2017 रोजी रमेश म्हणजे शेवटचा जो पार्टनर आहे तो मृत झालेला आहे आणि त्या निमित्तानं खालील ॲडजस्टमेंट आपल्याला करायला सांगितलेले आहेत. त्या ॲडजस्टमेंट आपण नंतर पाहू. आपल्याला काय विचारले तेही पाहू आपण आता. आपल्याला पहा, प्रिपेअर रमेशस कॅपिटल अकाउंट शोईंग द अमाऊंट पेएबल टू हिज एक्झिक्युटर, गिव वर्किंग ऑफ प्रॉफिट अँड गुडविल. आपल्याला फक्त जो डेथ झालेला पार्टनर आहे त्या पार्टनरचं कॅपिटल अकाउंट आणि त्याचं कॅल्क्युलेशन सगळं विचारलेलं आहे. तरी परंतु आपण आपल्या सोयीसाठी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आपण उघडलेलं आहे. कारण असेट अँड लायबिलिटीच्या रिव्हॅल्युएशनमुळे जो काही प्रॉफिट किंवा लॉस होणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला त्याच्याशिवाय मौखिक रीतीनं किंवा असं करता येणार नाही, म्हणून तो अकाउंट आपल्याला उघडणं आवश्यक आहे. बाकीच्या एंट्री आपण ज्या एंट्री प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला येतात तेवढ्या घ्यायच्या, बाकीच्या मात्र सोडून द्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपण आता प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करणार आहोत. नेहमीप्रमाणेच लायबिलिटी साईडकडून सुरुवात करायचं आहे आणि जेवढं आवश्यक आहे म्हणजे रमेशच्या कॅपिटलसाठी जेवढं आवश्यक आहे तेवढेच आपण पदं नोंदवूया. तर पहा आता पहिल्यांदा आपल्याला दिलेले कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट आहे राहुलचं कॅपिटल अकाउंट उघडलेलं नाही आपण. रोहितचंही कॅपिटल अकाउंट उघडलेलं नाही. रमेशचे कॅपिटल अकाउंट उघडलेलं आहे. रमेशचे कॅपिटल बॅलन्स जे आहे ते त्याच्या अकाउंटला आपण नोंदवून घेऊया. म्हणून बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, त्याचं बॅलन्स आहे 2,40,000. हे 2,40,000. नंतर नेक्स्ट आहेत क्रेडिटार्स, बिल्स पेएबल आणि जनरल रिझर्व. जनरल रिझर्व आपण नेहमीप्रमाणे पार्टनरशिपपासून आपण ॲडमिशन, रिटायरमेंट यामध्ये देखील जे काही जनरल रिझर्व आहे सर्व पार्टनर्सला आपण डिस्ट्रीब्यूट करून देत असतो. तशा प्रकारे इथेही आपण डिस्ट्रीब्यूट करून द्यायचं आहे, पण एकट्यालाच द्यायचं आहे आता. कारण दुसऱ्या पार्टनर्स आपल्याला कॅपिटल अकाउंट उघडलेले नाही, म्हणून जेवढं काही रमेशला येणार आहे तेवढाच हिस्सा आपण देऊया. म्हणून पहा नंबर 1, शेअर इन जनरल रिझर्व. असं घेऊ आपण. शेअर ऑफ रमेश इन जनरल रिझर्व. जनरल रिझर्व आहे मित्रांनो 96,000. आपल्याला माहिती आहे त्यांचा हिस्सा आपल्याला दिलेला आहे 3:2:1 रेशिओ. पहा त्यांचा प्रॉफिट अँड लॉस रेशिओ दिलेला आहे आपल्याला 3:2:1 अशा प्रकारे दिलेला आहे. हा रमेश हा नंबर 3चा पार्टनर आहे, म्हणजे त्याचा हिस्सा आहे एकूण पार्टनरशिप फर्ममध्ये 1/6. या पहिल्याचा आहे 3/6, दुसऱ्याचा आहे 2/6 आणि पहिल्याचा आहे 1/6. हे 1/6 हिस्सा त्याचा देऊन टाकायचा आहे. आता 6ने याला आपण भागाकार करूया. 6×1=6, राहिले 3, 36 झाले. 6×6=36. म्हणजे या रमेशला
जनरल रिझर्व्हमध्ये फक्त 16,000 रुपये मिळालेले आहेत. एवढे 16,000 त्याच्या कॅपिटल अकाउंट आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत. याची एंट्री होते जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू रमेशस कॅपिटल अकाउंट. रमेशच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहा बाय जनरल रिझर्व्ह. ₹16,000 16,000. हां, नेक्स्ट आहे आता जनरल रिझर्व्ह झालं आपलं. नंतर इकडे ॲसेट दिलेले आहेत, डेटार्स आहेत, प्लांट अँड मशिनरी आहेत, इन्व्हेस्टमेंट आहे, मोटार लॉरी आहे, बिल्डिंग आहे, बँक आहे. ह्या जसजशा आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये कामाला येतील त्याप्रमाणे आपण विचारात घेऊया. आता पहिला आहे RDD वॉज मेंटेन ॲट 5% ऑन डेटार्स. पहिली ॲडजस्टमेंट त्यांनी सांगितलेली आहे. डेटार्सवर आपल्याला 5% RDD काढायचा आहे, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स काढायचा आहे. म्हणजे ऋणकोवर आपल्याला बुडीत कर्ज निधीची तरतूद करायची आहे. किती? 5%. पूर्वीचा बुडीत कर्ज निधी आहे 10,000. आता 1,00,000 डेटार्स आहेत. 1,00,000 डेटार्सवर 5%ने 5,000 RDD येतो. पूर्वीचे आहेत 10,000. अर्थातच आता RDD कमी झालेले आहे, 5,000 कमी झालेले आहेत. म्हणजे पूर्वी जे बुडीत होणार होतं ते वसूल होण्याची शक्यता आता झालेली आहे. अर्थात यावेळेला आम्ही रिव्हॅल्युएशन अकाउंट उघडून जेव्हा ॲसेटचं रिव्हॅल्युएशन करायला लागलो त्यावेळेला 5,000चा आपल्याला फायदा झालेला दिसून आलेला आहे. म्हणून हे 5,000 RDDचे जे 5,000 आपले वाचलेले आहेत ते वाचलेले प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचे आहेत. कारण पूर्वी 10,000 RDD होता, आता 5,000 आलेला आहे. अर्थात 5,000चा फायदा आपल्याला झालेला आहे. म्हणून क्रेडिट साईडला घ्या बाय RDD 5,000. नंतर प्लांट अँड मशिनरी अँड इन्व्हेस्टमेंट वेअर व्हॅल्यूड ॲट ₹80,000 अँड 4,10,000 रिस्पेक्टिव्हली. अनुक्रमे आता प्लांट अँड मशिनरी आणि इन्व्हेस्टमेंटचं रिव्हॅल्युएशन त्यांनी दाखवलेलं पहा. प्लांट अँड मशिनरीचं रिव्हॅल्युएशन आहे 80,000. पूर्वी प्लांट अँड मशिनरी 85,000 आहे आपल्या बॅलन्स शीटला. आता त्याचं रिव्हॅल्युएशन केलेलं आहे 80,000. अर्थात 5,000चा आपल्याला या ठिकाणी तोटा झालेला आहे. 85,000चं प्लांट अँड मशिनरी मार्केट व्हॅल्यू त्याचा आता 80वर आलेला आहे. अर्थात 5,000 तोटा झाला. म्हणून P&L ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला घेऊन टाकू टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट 5,000. हे 5,000चा तोटा झाला. नंतर इन्व्हेस्टमेंट वेअर व्हॅल्यूड ॲट ₹4,10,000 रिस्पेक्टिव्हली. इन्व्हेस्टमेंटची आपल्या किंमत आहे 3,50,000 बॅलन्स शीटमध्ये. ओल्ड बॅलन्समध्ये 3,50,000 आणि आता रिव्हॅल्युएशन केल्यानंतर त्या इन्व्हेस्टमेंटचं व्हॅल्युएशन झालेलं आहे 4,10,000. एकदम 60,000नं इन्व्हेस्टमेंट आपली वाढलेली आहे. 60,000चा आपल्याला फायदा झालेला आहे. तो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवून घ्यायचा आहे बाय इन्व्हेस्टमेंट. ₹60,000. नंतर पुढे काय म्हणतात पहा. ऑफ द क्रेडिटार्स ऑन आयटम्स ऑफ ₹6,000 वॉज नो लॉंगर अ लायबिलिटी अँड हेन्स वॉज प्रॉपरली ॲडजस्टेड. काय म्हणतात, क्रेडिटार पैकी एक असे क्रेडिटार्स आहेत 6,000चे की यापुढे ते आता आपल्याला द्यावे लागणार नाहीत. म्हणजे आपली लायबिलिटी 6,000ने कमी झालेली आहे म्हणून त्याप्रमाणे ॲडजस्ट करून घ्या अशा प्रकारे सांगतात. त्या ठिकाणी क्रेडिटार्स आहेत आपले किती 80,000. 6,000 आपले कमी झालेले आहेत. म्हणजे आता क्रेडिटार्सचं व्हॅल्युएशन झालं 84,000. आपल्याला बॅलन्स शीट इथं असते तर आपण बॅलन्स शीटवर नोंदवलं असतं ते, पण बॅलन्स शीट आपण काढलं नसल्यामुळं फक्त 6,000चा फायदा आपली लायबिलिटी 6,000ने कमी झाल्यामुळं झाली. म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला घेऊन टाकायचं आहे बाय क्रेडिटार्स 6,000. नेक्स्ट पहा आता
Profit for 2017-18 was estimated at rupees 1,20,000 and Ramesh share in it up to the date of his death was given to him. आता हा रमेश कधी वारलेला आहे पहा, 1 ऑक्टोबरला. मागचा अकाउंटिंग इयर 31 मार्च 2017ला संपलं आपलं. 31 मार्च 2017ला संपलं. म्हणजे एप्रिलपासून 2017-18 ही इयर्स आपलं फायनान्शियल इयर सुरुवात झालं. म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. 30 सप्टेंबर झालं की 1 ऑक्टोबरला हा रमेश वारलेला आहे. रमेशचा डेथ झालेला आहे. म्हणजे अकाउंटिंग इयरच्या 6 महिन्यानंतर आणि पुढचं अकाउंटिंग इयर आता 6 महिने आहे. मध्येच हे आपल्याला अकाउंटिंग तयार करावे लागणार आहेत. तर त्याला आता ह्या 6 महिन्याचा आपल्याला नफा द्यायचा आहे. 6 महिन्याचा नफा देण्यासाठी आपले फायनल अकाउंट काय आत्ता तयार करता येत नाहीत. पण फायनल अकाउंट तयार करता येत नसल्यामुळं ॲडजस्टमेंटसाठी आपण या उरलेल्या भागीदारांनी असा विचार केला की मागच्या वर्षी जशा प्रकारचा नफा झालेला होता, अंदाजित नफा झालेला होता, तशाच प्रकारचा नफा याही वर्षी होईल असं समजून एस्टिमेटेडमध्ये अंदाजित नफा 1,20,000 आहे असं समजून याप्रमाणे त्याच्या हिस्साला जो काही नफा येईल तेवढा नफा त्याला देण्यात यावा असं आपल्याला सांगतात. म्हणून आता त्याचा हिस्सा आपण काढूया. मृत्यूपर्यंतचा हिस्सा मागच्या अकाउंटिंग इयरपासून म्हणजे एप्रिल 2017 ते 30 सप्टेंबर 2017 म्हणजे 1 ऑक्टोबर 2017 पर्यंतचा नफा आपल्याला काढायचा आहे. म्हणून नंबर 2, शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ रमेश अप टू the date of death. Estimated profit for 2017-18 is equal to 1,20,000. 1,20,000. Share of Ramesh in it is 1,20,000. त्याचा हिस्सा किती राहणार आहे पहा. आता त्यांचं प्रमाण आपल्याला सांगितलेलं आहे. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस 3:2:1 वर दिलेला आहे पहा. 3:2:1 म्हणजे 1/6 हिस्सा त्याचा राहणार आहे. यामध्ये हे 1/6 हिस्सा. 6ने भागाकार केला 6 दुगणी 12 म्हणजे रमेशच्या हिश्श्याला 20,000 नफा येणार आहे. परंतु आपल्याला माहित आहे हा 1,20,000 नफा हा पूर्ण वर्षाचा आपण एस्टिमेट केलेला अंदाजित 1 वर्षाचा नफा धरलेला आहे. म्हणजे त्याचा रमेशचा देखील 1 वर्षाचा हिस्सा किती आलेला आहे 20,000 आहे. परंतु आपल्याला काढायचा किती आहे फक्त 6 महिन्याचा. कारण 6 महिने अजून पुढे त्याने 6 महिने काम केले नाहीत. एप्रिलपासून 1 ऑक्टोबरपर्यंत काम केलेलं आहे. मग 6 महिन्याचाच हिस्सा त्याला द्यावायचा आहे. तर 6 महिन्याचा हिस्सा यामध्ये किती येईल पहा. आता जर 12 महिन्याला 20,000 असतील, 12 महिन्याला जर 20,000 त्याला नफा मिळत असेल तर 6 महिन्याला किती, अशा प्रकारे त्रिसूत्री मांडून घ्यायची आहे. 6 गुणिले 20 भागिले 12. 5 6 1 6 6 दुगणी 12 बे 1 बे. अशा प्रकारे त्याच्या हिश्श्याला येणारा जो नफा आहे अंदाजित नफा फायनान्शियल इयरचा 10,000 आहे. तो आपण आता त्याच्या अकाउंटला नोंदवूया. याची एंट्री अशा प्रकारची होती मित्रांनो. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू रमेशस कॅपिटल अकाउंट. कारण
आता फायनान्शियल इयर आणखी आपलं पुढे आहे, तोपर्यंत ही अमाऊंट कोणत्या अकाउंटला ठेवायची, तर अशा वेळेला हे फायनान्स अकाउंटिंग सिस्टीममध्ये सस्पेंड अकाउंटचं सहाय्य घेतलं जातं. सस्पेंड अकाउंटला हे अमाऊंट ट्रान्सफर केली जाते आणि ह्याची ॲडजस्टमेंट पुन्हा फायनान्शियल इयरच्या एंडिंगला केलं जात असतं, म्हणून सस्पेंड अकाउंटला ट्रान्सफर केलं जातं. या अर्थाने प्रॉफिट अँड लॉस सस्पेंड अकाउंट डेबिट टू रमेशस कॅपिटल अकाउंट म्हणून इथं घेऊन टाका. P&L सस्पेन्स अकाउंट रुपये आहे 10,000. हे 10,000 नफा त्याला मिळाला. चला याप्रमाणे आता पुढे चला. नंबर 5, गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट 2 times ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 5 years which were 1,80,000, 2,50,000, 1,50,000 and 1,20,000 असा आपल्याला आता त्यांचा गुडविलचा हिस्सा, त्याने आतापर्यंत व्यवसायाला नावारूपाला आणण्यासाठी जी काही मेहनत केलेली आहे त्याचा जो मोबदला आहे, म्हणजे व्यवसायाची जी प्रॉफिट मेकिंग पॉवर जी वाढविण्यासाठी त्याचं जे सहकार्य झाले त्याचाही मोबदला त्यांना देणं आवश्यक आहे. त्याला आपण लौकिक मूल्य, ख्याती किंवा गुडविल म्हणतो. गुडविलचा हिस्सा त्याला द्यायचा आहे. तर अशा प्रकारे गुडविल आपल्याला मागच्या 5 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 2 वेळा खरेदी मूल्या एवढे आपल्याला कॅल्क्युलेट करून त्याला द्यायचं आहे आणि ते त्याच्या हिश्श्याला, त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. तर आपण आता गुडविलचं कॅल्क्युलेशन करूया. नंबर 1 पहा आता. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. आपल्याला माहित आहे गुडविल काढण्यासाठी 3 टप्पे लागतात. पहिला टप्पा आहे टोटल प्रॉफिट काढून घ्यायचा आहे. टोटल प्रॉफिट. टोटल प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट गिवन नंबर ऑफ इयर्स. पहा प्रॉफिट गिवन कशा प्रकारे आपल्याला दिलेले पहा. पहिला वर्ष आहे 1,80,000 प्लस दुसऱ्या वर्षात आहे 2,00,000 प्लस तिसऱ्या वर्षात आहे 2,50,000 2,50,000. तिसरं वर्ष आहे 1,50,000 आणि 5वं वर्ष आहे 1,20,000. अशा प्रकारे आपल्याला बेरीज करायची आहे. आता बेरीज करा. हे 0,0,0,0 नंतर 2 आणि 5 7, 7 आणि 5 12, 12 आणि 8 20ला 0, हातचे आले 2, 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 9 लक्ष बेरीज आलेली आहे याची. हे टोटल नफा आलेला आहे. आता आपल्याला ॲव्हरेज नफा काढून घ्यायचा आहे. टोटल नफा आला 9 लक्ष. हे 9 लक्ष. नंतर नंबर 2 ची स्टेज आहे ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. हे नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट किती आहे पहा आता आपला 9 लक्ष. नंबर ऑफ इयर्स आहेत आपले 5. म्हणून 5 × 5, 5 × 5 राहिले 4, 85 40. 5 × 5 राहिले 4, 85 40. 0 0 0 0. 9 लाखामधून 1,80,000 भागाकार आला, म्हणजे 1,80,000 हा ॲव्हरेज प्रॉफिट आला आपला. 1,80,000 18,95. आणि नंबर 3 आहे आता व्हॅल्यू ऑफ गुडविल. VA व्हॅल्यू ऑफ गुडविल.
इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस. ॲव्हरेज प्रॉफिट आहे 1,80,000 इंटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस आपल्याला सांगितले 2 टाइम्स ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट 2 टाइम्स बरोबर 18 दुगणी 36 3,60,000. टोटल फर्मची व्हॅल्यू गुडविलचं व्हॅल्यू आलं 3,60,000. त्यामध्ये आता हे नंबर 4 शेअर ऑफ रमेश इन गुडविलमध्ये शेअर किती आहे त्याचा तर पहा 3,60,000 गुणिले त्याचा हिस्सा पूर्ण फर्ममध्ये 1/6 आहे 1/6 आहे. त्याच्याप्रमाणे गुडविलमध्ये देखील 1/6 राहणार आहे. 6 6 36. अशा प्रकारे रमेशला गुडविलमध्ये 60,000 हिस्सा मिळालेला आहे. आता 60,000 हिस्सा त्याला देऊन टाकूया. याची एंट्री होते गुडविल अकाउंट डेबिट टू रमेशस कॅपिटल अकाउंट. गुडविल अकाउंटच्या डेबिटला आणि रमेशच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट. किती 60,000 ते 60,000. नंतर आता पहा रमेश शेअर इट वॉज टू बी गिवन टू हिम. त्याला त्याचा हिस्सा देण्यात यावा. आपण दिलेला आहे 60,000 आला. नंतर ॲडजस्टमेंट नंबर 6 सॅलरी ₹5 पर मंथ वॉज पेएबल टू हिम. रमेशला पर मंथ म्हणजे महिना दरमहा 5,000 रुपये पगार देणं आहे. तर 5,000 म्हणजे अकाउंटिंग इयरपासून त्याच्या मृत्यूपर्यंत म्हणजे एप्रिलपासून 1 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे सप्टेंबर एंडपर्यंत. तर एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 6 महिन्याचा पगार दरमहा 5,000 म्हणजे किती येईल 6 पंचे 30,000 पगार त्याला देणं आहे. म्हणून याची एंट्री कशी होईल सॅलरी अकाउंट डेबिट टू रमेशस कॅपिटल अकाउंट. रमेशच्या कॅपिटल अकाउंटला आपण देऊन टाकूया. म्हणून बाय सॅलरी अकाउंट 30,000 अशा प्रकारे दिला आपण. नंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 5% वॉज पेएबल अँड ऑन ड्रॉविंग ₹2,000 वेअर चार्जड. पुन्हा त्याच्या कॅपिटलवर आपल्याला 5% इंटरेस्ट देय आहे द्यावयाचं आहे ते देण्यात यावं आणि त्याने जे काही ड्रॉविंग उचल केलेली आहे त्यावर 2,000 इंटरेस्ट चार्ज करण्यात यावं. अशा प्रकारे आपल्याला 8 सांगितलेले आहे. अगोदर आपण कॅपिटलवर इंटरेस्ट चार्ज करून त्याला देऊन टाकूया. म्हणून आता आपण या ठिकाणी हे वरचं पुसून काढू. तर कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता त्याचं कॅपिटल किती आहे पहा 2,40,000. 2,40,000वर 5% आपल्याला काढायचं आहे 2,40,000. पण कधी काढायचं आहे पहा 1 एप्रिल ते 30 सप्टेंबरपर्यंत 1 ऑक्टोबरपर्यंत 6 महिन्याचा फक्त इंटरेस्ट त्याला चार्ज करायचा आहे. 5%नं 6 महिन्याचं इंटरेस्ट. म्हणून काय करायचं आहे
दिलेली रक्कम गुणिले टक्केवारी भागिले 100 गुणिले जेवढे महिने आहेत ते भागिले वर्षाचे महिने, अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे पहा. गुणिले 5 भागिले 100 हे झालं 5% आता 5% हे कॅल्क्युलेशन वर्षाचं येतं. आपल्याला घ्यायचं आहे 6 महिन्याचं, म्हणून जेवढ्या महिन्याचं आपल्याला घ्यायचं आहे तेवढे महिने अंशस्थानी आणि वर्षाचे महिने छेदस्थानी, अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे 0 0 0 0. आता पहा 12 1 12 आणि 12 दुगणी 24, हे 2 शून्य राहिले इथं. आता या सगळ्याचा गुणाकार करायचा आपल्याला. कसा गुणाकार करायचा पहा, हे 0 ठेवून टाका इथं. हे 0 हे 0. 2 पंचे 10 आणि 10 सांग 60, लक्षात येतं का पहा. किंवा 6 पंचे 30, 30 दुगणी 60, अशा प्रकारे 60 आणि हे 2 शून्य 6000 इंटरेस्ट आलेला आहे. हे इंटरेस्ट आपल्याला देऊन टाकायचं आहे. आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू रमेशेस कॅपिटल अकाउंट, म्हणून रमेशच्या क्रेडिट बाजूला इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट हे आहे 6000. अशा प्रकारे इंटरेस्ट आपण दिलेला आहे. नंतर आता जे ड्रॉइंग आहे, ड्रॉइंगवर 2000 इंटरेस्ट चार्ज करायचं आहे. म्हणजे ड्रॉइंगवर इंटरेस्ट आता रमेशकडून आपल्याला येणं आहे, म्हणजे ते आपलं इन्कम आहे. आपण कॅपिटलवर इंटरेस्ट देतो म्हणजे इन्स्टिट्यूट देत आहे, फर्म देत आहे रमेशला. फर्मचा हा खर्च आहे, एक्सपेंडिचर आहे म्हणून, आणि एक्सपेंडिचर फर्मचा, रमेशचा फायदा रमेशच्या क्रेडिट साईडला जाईल. परंतु आता रमेशने जे काही ड्रॉइंग्ज केलेले आहेत त्या ड्रॉइंग्जवर फर्म जेव्हा इंटरेस्ट चार्ज करत असते तेव्हा फर्मला इन्कम असतं आणि रमेशला एक्सपेंडिचर असतं. म्हणून रमेशच्या डेबिट साईडला, रमेशच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला हे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज येईल. म्हणून त्याच्या डेबिट साईडला 2 इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज. ड्रॉइंग आणि आपल्याला दिले नाहीत, पुढच्या ॲडजस्टमेंटमध्ये दिले ते लिहून टाकू आपण. हे अगोदर 2000. नंतर आता ड्रॉइंग्स मेड बाय रमेश अप टू सप्टेंबर 2017 वेअर ₹5,000 पर मंथ. रमेशनं सप्टेंबर एंड 2017 सप्टेंबरपर्यंत दरमहा ₹5,000 ड्रॉइंग्स केलेले आहेत. किती महिने झाले अकाउंटिंग इयरपासून, तर एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 3 महिने, 6 महिने. 6 महिने म्हणजे 6 महिन्यापर्यंत दर महिन्याला 5 5 5 अशा प्रकारे त्याने ड्रॉइंग केलेली आहे. तर 6 पंचे 30,000ची ड्रॉइंग त्याची झालेली आहे. हे ड्रॉइंग्ज त्याच्या कॅपिटलमधून मायनस होत असते, म्हणून त्याच्या डेबिट साईडला जात असते कॅपिटल अकाउंटच्या. पण डेबिट साईडला लिहून टाका टू ड्रॉइंग्स. हे आहे 30,000. चला नेक्स्ट आता हां, प्रिपेअर रमेशेस कॅपिटल अकाउंट शोविंग द अमाऊंट पेएबल टू हिज एक्झिक्युटर्स. आता रमेशच्या एक्झिक्युटरला किती रक्कम द्यायची ते आपण कॅल्क्युलेशन करू. सर्वप्रथम आता आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करू. त्या प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटवर आलेला प्रॉफिट त्याच्या हिश्श्याला किती येतो तेवढा देऊन आणि मग आपण त्याचा अकाउंट क्लोज करूया. तर पहा आता प्रॉफिट किती येतो, 0 0 0 5 आणि 6 11 हातच्या आला 1, 71,000 क्रेडिट साईड आहे. हे 71,000 0 0 0 5 आणि 6 11 हातच्या आला 1 आणि 6 7. अशा प्रकारे 66,000 प्रॉफिट आलेला आहे टू प्रॉफिट. तर 66,000 प्रॉफिट आलेला आहे. हा 66,000 प्रॉफिटमध्ये याचा हिस्सा किती आहे बघू आता. शेअर ऑफ रमेश इन प्रॉफिट ऑन P&L ॲडजस्टमेंट अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटवर आलेल्या प्रॉफिटमध्ये त्याचा हिस्सा किती आहे. एकूण प्रॉफिट आहे 66,000 आणि त्याचा एकूण संस्थेमध्ये हिस्सा आहे 61.
तर पहा 616 616 616 अशा प्रकारे त्याला एकूण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटवर आलेल्या प्रॉफिटमध्ये 11,000चा हिस्सा मिळणार आहे, म्हणून याची एंट्री होते प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू रमेशस कॅपिटल अकाउंट. पण रमेशच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहा बाय P&L ॲडजस्टमेंट अकाउंट. यामध्ये प्रॉफिट ₹11,000. अशा प्रकारे आपण आता पूर्ण अकाउंटिंग ट्रीटमेंट सर्व केलेले आहेत. हाही अकाउंट क्लोज करून टाकलेले आहे. आता त्याच्या एक्झिक्युटरला किती रक्कम आपल्याला देणं आहे ते आपण काढूया. हे 0 0 0 6 6 12 आणि 1 13 ला 3 हातच्याला 1 1 4 5 5 आणि 1 6 6 आणि 1 7 7 आणि 6 13 13 आणि 3 16 आणि 1 17 ला 7 हातच्याला 1 1 आणि 2 3 3,73,000 3,73,000 हे 3,73,000. यातून हे 32,000 वजा करा म्हणजे त्या एक्झिक्युटरला किती रक्कम 2 आणि 1 3 आणि 3 आणि किती 7 3 आणि 4 7 आणि 3 अशी 3 3,41,000 टू रमेश एक्झिक्युटर्स लोन अकाउंट किंवा फक्त एक्झिक्युटर्स लोन अकाउंट चालतं. अशा प्रकारे आता शेवट आपण सांगून टाकूया या ठिकाणी अमाऊंट टू बी गिवन टू रमेशस executor is rupees 3,41,000. अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेशन सहित हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं आता डेथ ऑफ पार्टनरमध्ये फक्त महत्त्वाचं असतं त्या डेथ झालेल्या पार्टनरला किती रक्कम देणे आहे, किती रक्कम पेएबल आहे हे काढण्यासाठीचं जे कॅल्क्युलेशन आहे हे महत्त्वाचं आहे. त्या कॅल्क्युलेशनमध्ये आपण पाहिलं तर गुडविलचा हिस्सा त्याला द्यावा लागतो, जनरल रिझर्वचा हिस्सा द्यावा लागतो, नंतर त्याच्या मृत्यूपर्यंतच्या तारखेचा जो हिस्सा असतो जो सस्पेंड अकाउंटला आपण घेतलेला आहे तो सस्पेन्स अकाउंटच्या नावाने या ठिकाणी पहा. अशा प्रकारे आणि लायबिलिटी अँड ॲसेटच्या रिव्हॅल्युएशनमध्ये जो काही प्रॉफिट झालेला असतो लॉस झालेला असतो तोही त्याला द्यावा लागतो. हे सगळे कॅल्क्युलेशन जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणून त्याच्या एक्झिक्युटरला त्याच्या कायदेशीर वारसदाराला जो काही रक्कम देणं देय आहे तेवढी रक्कम काढणं हे कॅल्क्युलेशन अतिशय महत्त्वाचं आहे. पण कॅल्क्युलेशनकडे आपण लक्ष द्यावं आणि आपल्याला विचारलं तरी प्रॉब्लेम जरी विचारला तरी जास्तीत जास्त भर या कॅल्क्युलेशनवरच दिलं जातं. आपल्याला गिव्ह वर्किंग्स ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट गुडविल इटीसी असं विचारलं जात असतं. म्हणून या कॅल्क्युलेशनला आपण महत्त्व द्या. आता पुढचा प्रॉब्लेम घेऊन मी नंतर येतो. तोपर्यंत या प्रॉब्लेमचा आपण सराव करा. काल कॅल्क्युलेशनमधला हा पहिला प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे. तर या पहिल्या प्रॉब्लेमवर चांगला सराव करा म्हणजे पुढचं कॅल्क्युलेशन आणखी चांगल्या प्रकारे आपल्याला कळेल. आणखी कदाचित याच्यापेक्षा जास्त कॉम्प्लिकेशन प्रॉब्लेममध्ये असू शकतात. तर होईल तेवढे ते कॉम्प्लिकेशन आपण सुटसुटीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी गुंतागुंत काढण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपणही समजून घेण्यासाठी सिद्ध राहावं एवढीच अपेक्षा करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.